कारण असं आहे की आमचं जे वेज रिव्हिजन झालं, या वेज रिव्हिजनमध्ये सरकारने आम्हाला 5 डे बँकिंग मान्य केलेलं आहे. पण आमचं 5 डे बँकिंग मान्य होऊन साधारणपणे 2 वर्ष झालेत. पण हे सरकार वारंवार बँकिंग कर्मचाऱ्यांना फसवतं आहे. आणि आम्ही गेल्या वर्षीसुद्धा मार्चमध्ये एक संप केला होता. त्या संपामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा जो 5 डे वीक आहे हा दिला जाईल. पण साधारणपणे गव्हर्नमेंटची आत्ता सध्या ती मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यांनी फक्त आम्हाला फसवण्याचं धोरण ठेवलेलं आहे. तर जर तुम्ही देशातल्या 10 लाख कर्मचाऱ्यांना जर फसवत असाल तर हा कर्मचारीसुद्धा आता शांत बसणार नाही. आज जो आम्ही संप करतो आहे हा फक्त एक झाकी आहे. पूरी पिक्चर तो अभी बाकी है. आने वाले समय में येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही संप करणार आहोत. आज फक्त 1 दिवसाचा आहे. त्यानंतर पुढच्या काळामध्ये साधारण आम्ही बेमुदत संपावरही जाऊ शकतो. पण आता आम्ही 5 डे वीक घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि 5 डे वीक आम्हाला मिळालाच पाहिजे. तो आमचा हक्क आहे. वैभव दादा, तुम्ही थोडं सांगा. जो आहे तो UFBA पुकारलेला आहे. ज्या सर्व बँकेच्या युनियन असतात त्याला लीड करतं UFBA. UFBAची मागणी आहे की आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे. पण जर आमच्या कर्मचाऱ्यांचं लाईफ जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तो अजून चांगल्यारीत्या सेवा देऊ शकतो. हाच यामागचा उद्देश आहे. यामागचा उद्देश असा नाही की आम्हाला आमच्या बंधू भगिनींना त्रास द्यायचा आहे. तुम्हाला माहीत असेल की सर्व नॅशनलाइज बँका, लाडकी बहीण योजना असतील, सरकारच्या ज्या पण योजना असतील त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीच्या काळात पण बघितलं असेल, खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आणि खूप चांगल्या प्रकारे आमच्या महिला वर्ग असेल त्यांच्या अडचणी बाजूला ठेवून सरकारच्या धोरणांमध्ये नेहमी सहकार्य देत आहे. पण सरकारचं पण आमच्याविषयी एक चांगलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन दिसलं नाही पाहिजे. आज जर तुम्ही बघताय तर इन्शुरन्स कंपन्या असतील, IT सेक्टर असेल, इव्हन RBI जे असेल, या सर्वांना 5 डे वीक लागू केलेलं आहे. तर मग आमच्या बँकरसोबत हे डिस्क्रिमिनेशन का? त्यासाठी आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या मुलांना घेऊन इथं आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. बरेचसे कर्मचारी हे आजच्या महागाईच्या काळात बरेचसे कर्मचारी दोघं नवरा बायको जॉब करत असतात. तर ते जॉब करताना मुलांची एवढी हेळसांड होते की मुलांना तुम्हाला जरी गव्हर्नमेंट जरी तुम्हाला पगार देत असेल तर तुम्हाला तुमचं स्वास्थ्य नसेल तर तुम्ही लोकांना चांगली सेवा देऊ शकत नाही. मी म्हटल्याप्रमाणे आमचा हा उद्देश कुणाला त्रास देण्याचा नसून सेवा अजून चांगल्यारीत्या कशा देता येईल या मागचा खरा उद्देश आहे. थँक्यू. 5 दिवसाचा आठवडा हा बँकिंगसाठी झाला पाहिजे. आम्हाला महिलांना कुटुंबासाठीही वेळ देता येईल ही आमची प्रमुख मागणी यातून आहे. आमचं मानसिक स्वास्थ्यही यातून नीट राहील.